क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे महाकव्हरेज उद्या दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळपासून दिवसभर वेळोवेळी मतमोजणी स्थळ वेअरहाऊस अंबड नाशिक या ठिकाणाहून ताजे अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणून बघायला विसरू नका महाराष्ट्र क्रांती न्यूज। सातपूर मनपा विभागातील पूर्वीचे प्रभाग क्रमांक 26 नंदिनी नदी जवळील परिसरात नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असून उघड्या गटारी, नाले, नदीलगत कचऱ्याचं साम्राज्य यामुळे त्या परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिक अनेक साथीच्या आजाराने ग्रासले असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। तसेच जाधव संकुल सोसायटी परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढलाय, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे। तसेच या परिसरात महानगरपालिकेकडून औषध फवारणी देखील होत नाही, म्हणून या परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जनसेवक गणेश रमेश पगार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयात निवेदन दिले। याबाबत काय बोलले परिसरातील नागरिक बघा सविस्तर। निवेदन देते प्रसंगी संतोष घोटेकर, सोनू शेवाळे, अतुल पवार, चेतन गायकवाड, राहुल देवरे, सचिन रोजेकर, निलेश थोटे, पंकज जाधव, विजय वैद्य, गणेश वाघ, विलास मुंगसे, किशोर पाटील, गुलाबराव आहेर, प्रमोद रणमाळे, विठ्ठल आहेर, भगवान आहेर, प्रीतम गोरडे, महेश सोनवणे, दिलीप वाघ, लक्ष्मण बिरारी, रवी पाटील, वणी काका, लक्ष्मण शेवाळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिसरातील परिस्थितीबाबत काय बोलले नागरिक पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। शाहूनगर, यमुना नगर भाग या भागातून नंदिनी नदी प्रवाहित होते। तिथं मोठ्या प्रमाणात डासांचं साम्राज्य झालेलं आहे। डासांमुळे लहान मुलं खेळताना त्यांनाही त्रास होतो। जशा मागेही इथं डेंग्यूमुळे बरेचसे मृत्यू झालेले, पण नगरपालिका आता प्रशासन असल्यामुळे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। नगरसेवक असताना थोड्याफार प्रमाणात नाले सफाई होत होती, पण आता तो परिसर यावर्षी नाले सफाई झालेली नाहीये। रात्रीची अशी गोष्ट होती की हात जरी उडवला तरी डास उडत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात डास आहे। त्याच्यामुळे लहान पोरंही आजारी पडत आहे। आणि किती वेळा पूर्ण कामगार वस्ती असल्यामुळे दवाखान्यात किती वेळा जायचा हा प्रश्न आरोग्याचा सगळ्यांचाच तयार होत आहे। साहेब, या ठिकाणी आपण जर बघितलं तर नंदिनी नदीचा प्रवाह आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडनं वेळोवेळी नंदिनी नदी साफ करण्याचं काम होतं, मग ते नुसतं कागदोपत्रीच होतं का काय? या वर्षी नंदिनी नदी साफच झालेली नाहीये। प्रशासन असल्यामुळे नंदिनी नदी साफ झालेली नाहीये। हा जो माझं नाव सचिन रोजेकर, हा एरिया शाहूनगर या ठिकाणी ह्या आपल्या नंदिनी नदीची जी अवस्था झालीच आहे, दुरावस्था झालीच आहे। पण हा जो रोड आहे या रोडाला मागे काँक्रिटीकरण केलं, त्यावेळेस यांनी वर्ष घालवलं। आता तिथं पुलाचं काम त्यांनी चालू केलेलं, त्या पुलाच्या कामाला आता किती दिवस जातील याला भरोसा नाही। त्याच्यामुळे ह्या रोडने इतकी ट्रॅफिक जाम होते, तरी त्याची लवकरात लवकर त्यांनी महानगरपालिकेची दखल घ्यावी असं मला वाटतं। माझं नाव निंबा जगा शिरोडे। तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, हो। या भागाची साफसफाई होणं गरजेचं आहे महानगरपालिकेकडून, तसं काही होतं का या भागामध्ये? अहो, हे झाडूवाले जरी येतात ते बसतात, 15-20 मिनिटं बसतात ते निघून जातात, साफसफाई होत नाही। आणि हे गणपती विसर्जन आहे, या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। तिथे दारू पिणारे बसतात आणि कचराही टाकून जातात, आम्ही सांगितलं तरी ते ऐकत नाही। या संदर्भात पोलीस प्रशासनाला तुम्ही नागरिकांनी कधी तसं सांगितलं का? अहो, आम्ही तर पुष्कळ चर्चा करतो इथे, पण आमची दखल कोणी घेतच नाही। पोलीस प्रशासन कोणीच घेत नाही। ते गांजे पिणारे, दारू पिणारे आमच्यावर आणखी रुबाब करतात त्यांची। साहेब, काय सांगाल, या प्रभाग क्रमांक 26 मध्ये तुम्ही एकत्रित आलात, या प्रभागामध्ये काय नागरी समस्यांचा अभाव आहे आणि तुम्ही आंदोलनाच्या तयारीत देखील आहात, निर्माण झालेला आहे, बरोबर। एकंदरीत काय मागणी आहे? हे जे आहे पूर्वीचं प्रभाग क्रमांक 26 शिवशक्ती चौक, सरस्वती चौक, शाहूनगर, त्यानंतर कुटवड नगर, वेणूनगर, वृंदावन नगर आणि जाधव संकुलचा परिसर, म्हणजे हा जो परिसर आहे हा नंदिनी नदीच्या आजूबाजूचा परिसर आहे। आणि या ठिकाणी अजून आलाय हा बंदिस्त नाहीये, हा ओपन नाला आहे।
आणि या ठिकाणी काय होतं की इथं डासांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि डासांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की ते आरोग्याच्या दृष्टिकोनाने आणि या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाहीये. महानगरपालिका देखील लक्ष देत नाही, औषध फवारणी होत नाहीये आणि नाल्याची साफसफाई झाली नाहीये. मग आम्ही आता महानगरपालिकेला सातपूर विभागात म्हणजे आरोग्य विभागामध्ये तिथे आम्ही आता एक निवेदन देणार आहोत. महानगरपालिका जे अधिकारी आहेत त्यांना. या पहिले तुम्ही कधी अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललात का आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन केलं? हे आश्वासन आम्ही फोन केले होते, पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी दखल घेतलेली नाहीये आमची. हा जर भाग बघितला आपण कामगार वस्तीचा भाग आहे, MIDC लगत आहे. हो. या भागामध्ये अशा काय उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून नागरिकांच्या समस्या दूर होतील? या ठिकाणी रोजच्या रोज साफसफाई झाली पाहिजे. इथं साफसफाईला कोणी लोक येत नाहीये. त्यानंतर नदी नाल्यांची साफसफाई व्हायला पाहिजे, औषध फवारणी झाली पाहिजे, ती होत नाहीये. समजा तुमच्या निवेदनानुसार जर कारवाई केली नाही, त्यांनी समस्या तुमच्या सोडवल्या नाही, तर तुमचं पुढचं पाऊल काय? आमचं पुढचं पाऊल एकच असेल की इथले इथं जे वास्तव्यास असणारे जे लोक आहेत, जे रहिवासी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना घेऊन आम्ही लोकशाही पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही महानगरपालिका अधिकाऱ्यांना घेराव घालू. आता नगरसेवकांचा काळ संपून बराच काळ झालेला आहे. प्रशासक आहे या ठिकाणी, प्रशासक असल्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष होतं का असं वाटतं? हो, प्रशासक या ठिकाणी कोणीही येत नाही दखल घ्यायला. आता जी औषध फवारणीची जी गाडी येते, ती फिरते गाडी, ती गाडी खाली आमच्या योगेश किराणा म्हणून एक त्याच्या बॅक साईडला एक जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये गाडी जात नाही, त्याच्यामुळे तिथेही कोणी जात नाहीये. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.